माझे सैनिक संघटनेतर्फे रेल्वे कृती समितीतर्फे आपले मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता सगळ्यात महत्वाचं काय झालं की दीपावलीच्या पिरियड मध्ये काही एक्स्ट्रा गाड्या स्पेशल आपल्या चालू होत्या आणि त्याच्यातल्या जवळपास 2 गाड्या बंद झाल्या आणि मग असं लक्षात येईल की आता हे गाड्या आता काय उगतच आपल्या महिनाभर चालल्या आता बंद झाल्या, अशा प्रकारची काही निगेटिव्हिटी काही लोकांनी पसरवण्याचं काम केलं होतं. आणि म्हणून डॉक्टर साहेबांच्या डोक्यात आलं की आपण एकदा वरिष्ठाकडे भेटून आपली वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगावी. सगळ्यांना नमस्कार. काल आपल्या मध्य रेल्वेचं सोलापूरच्या डिव्हिजन मध्ये श्री आपले महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ग्रामीण भागातून आलेले श्री योगेश पाटील सर, DCM सर यांची भेट घेतली. ऍक्च्युली त्यांनी आपल्याला आपलं आंदोलन चालू झाल्यापासून योग्य ते मार्गदर्शन त्यांचं आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांच्या मदतीमुळेच आज आपल्या रेल्वे स्टेशनला जी काही आपल्याला चांगले दिवस मिळत आहेत किंवा आपल्याला ज्या गाड्या थांबलेल्या आहेत त्याचं फार मोठं योगदान सरांचं आहे त्याच्यामध्ये. आणि आता त्यांची भेट झाल्यानंतर सगळ्यात त्यांनी पहिल्यांदा जी गोष्ट सांगितली आपल्याला रेल्वे गाडी जरी थांबली असेल तरी आपल्याला प्लॅटफॉर्म आपला जो लहान आहे तो प्लॅटफॉर्म 500 मीटरचा करण्यासाठी आता ते जे काही कायदेशीर कारवाई पूर्ण झालेली आहे त्याचं लवकरच आपलं टेंडर निघेल आणि प्रात्यक्षिकरित्या मध्ये काम 500 मीटरचं आपलं चालू होण्यासाठी मार्च उजळेल किंवा जास्तीत जास्त उशिरात उशिरा एप्रिलपर्यंत आपलं काम चालू होऊन जाईल. 500 मीटरचं काम झाल्यानंतर मग आपल्याला भविष्यात जे आपल्याला सगळ्यात महत्वाची गाडी मुंबई गाडी आहे ती मुंबई गाडी मिळण्याचा रस्ता मोकळा होईल. ही सगळ्यात मोठी मागणी काल सरांनी आपल्याला तिथं मान्य करून दिली की आपलं लवकरच आपलं जे मेन इश्यू आहे प्लॅटफॉर्मचा तो संपेल उद्या, म्हणजे आपल्याला लवकरच ते मार्च पर्यंत काम चालू होऊन जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट आता आपल्याला आपल्या इथं जी पंचक्रोशीनं सगळ्यांनी किंवा सगळ्या जे आपले सहकारी आहेत यांच्या प्रयत्नातून आता आपल्या रेल्वे स्टेशनवर जी फार मोठी गर्दी चालू झालेली आहे आणि आपलं जी तिकीट विक्री आहे ती जी आपल्या हडपसर गाडीसाठी कमीत कमी 40ची आपली रिक्वायरमेंट आहे, म्हणजे आपल्या देशाच्या रेल्वे मिनिस्ट्रीची जी गरज आहे ती 40ची आहे. पण आपली 40 नसून आपण अंदाजे 60 ते 70च्या आसपास आपलं ऍव्हरेज तिकीट विक्री आहे, म्हणजे ती जवळपास महिन्यामध्ये 1600 ते 1800च्या मध्ये आपली हरंगूची आहे आणि मुंबईसाठी बी आहे. मुंबईची गाडी आपल्याला फक्त 4 दिवसच आहे. मुंबईची गाडी आपल्याला दर मंगळवारी संध्याकाळी म्हणजे आजच म्हणजे दर मंगळवारी आहे संध्याकाळी 6:30 वाजता त्या गाडीची तिकीट विक्री फार चांगली आहे. तर ह्या तिकीट विक्रीच्या मध्ये आपल्याला जी काही जनतेसाठी सध्या जे गैरसोय होत आहे त्यासाठी आपल्याला अर्जंट लेव्हलवर बाथरूम जे आहे ते बाथरूम उभा करण्याचं प्लॅनिंग सरांनी आपल्याला खाली म्हणजे जे लातूर डिव्हिजन आहे लातूर डिव्हिजनला सांगितलेलं आहे आणि लवकरच आपल्या इथं जी बाथरूमसाठी जी काही गरज आहे ती परिपूर्ण होण्यासाठी 15 दिवसाच्या आत इथं बाथरूमचं काम चालू होईल अशी आपल्याला आशा आहे. तिसरा भाग जे आहे रेल्वे मोठी असताना आपल्याला काही ठिकाणी प्लॅटफॉर्म पुरत नाही, तर एका बाजूला म्हणजे लातूरच्या बाजूला प्लॅटफॉर्म सारखं खाली आपल्याला ग्राउंड तयार करून त्या ठिकाणी लाईट लावून त्या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी सिक्युरिटी व्हावं याचंही मार्गदर्शन सरांनी ऑलरेडी खाली लातूरचे डिव्हिजनला सांगितलेलं आहे आणि त्याचं काम लवकरच म्हणजे ते 8-10 दिवसामध्येच ते काम सिक्युरिटीच्या हिशोबाने लवकरच चालू होईल. हे महत्वाच्या 3 मुद्द्या झाल्या. पण ह्याच्याबरोबर अजून एक गोष्ट महत्वाची आता लक्षात आली ती अशी की आपले जे कारखाने आहेत आजूबाजूला आणि जे आपल्या मुरुड पंचक्रोशीची गरज आहे त्या हिशोबानं आपल्याला सध्या एक ज्याला आपण गुडूस थांबण्यासाठी ज्याला माल धक्का म्हणू ते माल धक्क्याची आपल्याला मुरुडला गरज आहे आणि माल धक्क्यासाठी आपण आता प्रयत्न करावे. आता कृती समितीची काल बैठक झाली सरांना भेटून आल्यानंतर आणि त्यानंतर असं सर्वानुमते ठरलं की आपण आता आपल्याला बेसिक गोष्टी तर रेल्वे मिळणारच आहेत आणि मिळत आहेत. लोकांच्या जी गर्दी आहे आणि त्या गर्दीच्या हिशोबाने आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, पण आता पुढचं पाऊल आपल्याला उचलायला हरकत नाही जी आहे माल धक्का आणि त्यासाठी आपण लवकरच त्याची जी काही प्रोटोकॉल असतील किंवा त्याच्या नियमाच्या हिशोबाने जी लेटर द्यायचे आहेत ते मग आपण खासदार साहेब आहेत काळगे साहेब आहेत त्यांना आपण देणार आहोत आणि सोलापूर डिव्हिजनलाही देणार आहोत की लवकरात लवकर आपण माल धक्क्याच्या हिशोबाने आपल्याला पाऊल उचलायचं आहे आणि लवकरच त्यासाठी आपण पुढचं पाऊल उचलू एवढं बोलतो. आणि परत एकदा आपण असं म्हणू की कार्यक्षम DRM ऑफिस सोलापूर आणि आपले योगेश पाटील सर यांचे परत एकदा पुनश्च धन्यवाद मानू आणि इथं थांबतो. धन्यवाद. परिश्रम आणि एवढी धावपळ काल अचानक सांगून सुद्धा जवळपास 20 ते 25 लोक आपण त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी जे काही आपल्याबद्दल आपल्याला काही मागण्या मागायच्या ते आपण थोडस त्या ठिकाणी मान्य केली. आता सगळ्यात महत्वाचं काय झालं की दीपावलीच्या पिरियड मध्ये काही एक्स्ट्रा गाड्या स्पेशल आपल्या चालू होत्या
आणि तिथे जवळपास 2 गाड्या बंद झाल्या. आणि मग असं लक्षात येईल की आता हे गाड्या आता काय उगतच आपलं महिनाभर चालल्या आता बंद झाल्या, अशा प्रकारची काही निगेटिव्हिटी काही लोकांनी पसरवण्याचं काम केलं होतं. आणि म्हणून डॉक्टर साहेबांच्या डोक्यात आलं की आपण एकदा वरिष्ठाकडे भेटून आपली वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगावी आणि काही मूलभूत गरजा जे काही मागण्या होत्या आपल्या त्या मागण्या त्या ठिकाणी ठेवाव्या म्हणून आम्ही काल गेलो होतो. अतिशय सकारात्मक त्या ठिकाणी बैठक झाली. आदरणीय योगेश पाटील साहेब त्याचं खास करून लक्ष आपल्या मुरुडवरती आहे आणि त्यांना वरून सुद्धा जीएम साहेबांचा खूप मोठा सपोर्ट आहे. आणि त्यांनी निश्चितपणे या मुरुडच्या रेल्वे स्टेशनचा प्रश्न अतिशय या गावचे सुपुत्र असल्यासारखं त्यांनी त्या ठिकाणी हातात घेतल्यामुळं साहेबांनी जे आता काही आपल्याकडे मुद्दे उपस्थित केले 100% आपल्याकडे मान्य होतील. काही छोट्या मोठ्या 4-5 विषय होते डॉक्टर साहेबांनी काल मांडलेले. एक शौचालयाचा एक विषय आहे. प्लॅटफॉर्मच्या पलीकडल्या बाजूला जी गाडी उभा टाकते डबे इकडे 5-6 आणि इकडे 5, त्या ठिकाणी लगेच घेऊन येताना किंवा लेकरं घेऊन येताना त्या प्लॅटफॉर्म चढता येत नाही रात्रीच्या अंधारामध्ये. एक स्वच्छता करून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था करण्याचा मुद्दा त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी उपस्थित केला आणि त्यांनी ताबडतोब लातूर डिव्हिजनला कळवून आदरणीय बनसोडे साहेबांनी मला वाटतं अविनाश कोणते अधिकारी आहेत त्यांना लागली सूचना देऊन 2-4 दिवसामध्ये हा विषय तुम्ही संपवा अशा प्रकारचे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि म्हणून अतिशय तत्परतेने या मुरुडच्या रेल्वेचा विषय हे वरिष्ठ लेवलला हाताळला जातोय आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे. आता डॉक्टर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला धक्क्याचा, की धक्का एवढ्यासाठी गरजेचा आहे की या जवळपास परिसरातल्या 15 किलोमीटरमध्ये 8 ते 10 साखर कारखाने आहेत. आपल्या मुरुड शहराचे काही मोठे मोठे व्यापारी, मग चप्पल बूटचे व्यापारी आहेत, बांगडीचे व्यापारी आहेत किंवा स्टेशनरी हे खत दुकानदार वगैरे ते आउट ऑफ स्टेट मध्ये जाऊन खरेदी करतात आणि ते इथं गुडूस किंवा थांबा इथं या ठिकाणी धक्का नसल्यामुळं ते तिथं जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना परवडत नाही. हा धक्का जर झाला साहेब तर निश्चितपणे सिमेंट आहे, जे जे काही अवजाड वस्तू आहेत, स्टील आहे, आता आमच्या जवळपास 20 ते 25-50 भट्टीवाले आपल्या मुरुड परिसरामध्ये आहेत. त्यांना कोळसा सुद्धा डायरेक्ट तिथून आणता येईल. तर ती रॅक जर इथं मुरुडला उतरली तर विटेमध्ये सुद्धा कमीत कमी 100-200 रुपये लोकांना कमी भावामध्ये वीट विकता येईल. अशा प्रकारची प्रचंड अशी चांगली व्यवस्था या मुरुड शहरामध्ये होईल. त्याच्यामुळे आदरणीय डॉक्टर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आपल्या समोर धक्क्याचा, तो धक्क्याचा एक आपण प्रश्न लावून धरू आणि ती एक आपल्या चांगली मागणी मुरुडच्या पदरात पाडून घेऊ अशा प्रकारची अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. तर आता रेल्वे सेंटर सरकारची रेल्वे आणि केंद्र सेवेमध्ये मेजर म्हणून काम केलेले मेजर रामराव मोरे साहेब, काय भावना आहेत आपल्या? काल आम्ही बाजी सैनिक संघटनेचे किंवा रेल्वे कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि टिळक बापू असतील, चांडक सर असतील आणि बाळासाहेब डोंगरे असतील, सर्वांनी आम्हाला खूप मोठा प्रतिसाद दिला. आणि आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्या योगेश पाटला सराचा यथोचित आम्ही सर्वांनी सत्कार केला. त्याने आम्हाला अगदी खुल्या अंतकरणाने प्रत्येक गोष्टीचं, जसं आता चांडक सरांनी सांगितलं, बापूंनी सांगितलं, प्रत्येक गोष्टीचं त्यांनी एक्सप्लेन केलं. आणि ज्या मागण्या आता बापूने आपल्याला सांगितल्या त्याच आम्ही सुद्धा त्या मागण्या रिपीट केल्या होत्या. आणि ह्या एरियामध्ये 30 ते 40 किलोमीटर एरियामध्ये आजी माजी सैनिक 2 ते 2.5 हजार सैनिक आहेत आणि त्यांना इंटर स्टेट सर्व्हिस करण्यासाठी आज खूप त्रासानं आणि स्ट्रगल करून त्यांना जावं लागत होतं. आज त्यांची खूप रेल्वे प्रशासनानं खूप मोठं त्यांचं संकट त्यांनी टाळलेलं आहे. आणि आम्ही या येणाऱ्या फायनान्शियल इयर एप्रिलमध्ये त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलंय की हा जो प्लॅटफॉर्म आहे हा 500 ते 600 मीटरचा आम्ही पक्का तुम्हाला करून घेऊ आणि हे काम अगदी प्रायोरिटी तत्वामध्ये आम्ही ह्या मुरुडसाठी देऊ. आम्ही खूप सर्वांनी त्यांचे सत्कार मानले आणि मी माझी सैनिक संघटनेच्या वतीने आपण इथं आलात, आपण आम्हाला एक्सप्लेन करण्याचा मौका दिला आणि ह्या प्रत्येक व्यक्तीचं तुमचं अनमोल योगदान आहे. आणि हे योगदान जोपर्यंत पूर्ण कार्य होत नाही हे योगदान तुम्ही असंच चालू ठेवायचंय. माझे सैनिक संघटनेतर्फे रेल्वे कृती समितीतर्फे आपले मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.